आपल्याला पण म्हणतात सावध होणे भजने लागा देव करा कैवारी. राजा परीक्षित सावध झाला आणि सावध होऊन त्याने भगवत चिंतना करता निघाला. हेच त्याच्यातून शिकायचं आहे. ही कथा का ऐकायची, कशा करता ऐकायची, त्याच्यातून हेच ऐकायचं आपल्याला की आतापर्यंत झाला असेल हो देत, आजपर्यंत आपण गाफील असू देत, आता गाफील राहू नका. आता सगळ्यांनी सावध व्हा आणि सावध होऊन भगवंताच्या चिंतनाकरिता लागा. इथं कथेच्या माध्यमातून संकल्प करा, देवा आता उरले ते हरी अवघे तुम्हा समर्पण. जेवढं माझं आयुष्य आता शिल्लक असेल पुढे ते सगळं आयुष्य त्याने आता भगवत चिंतनाकरिता समर्पण. मग कामधाम बंद करून हिमालयात जायचं का महाराजांसारखं संन्यासी व्हायचं तसं मला म्हणायचं नाही. मला एवढंच त्याने सांगायचं की तुम्ही तुमची कामधामं करा, पण कामधामाला 2 नंबर द्या आणि भगवंताच्या भक्तीला 1 नंबर द्या. एवढं जरी तुम्हाला करता आलं नाही या कथेच्या माध्यमातून तरी फार कथा ऐकली महाराज तुम्ही. खरं सांगतो मी तुम्हाला. तुम्ही असं म्हणत राहा की कामधाम होत राहतील, त्याच्या वाचून काय त्यांनी महाराज भगवंताचं चिंतन त्यांनी महाराज घडलं पाहिजे. म्हणून भगवत चिंतनाला प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणून अशा पद्धतीने त्यांनी महाराज एवढं जरी आपल्याला कळलं तरी फार झालं. राजानं भगवत चिंतनाला प्राधान्य दिलं, काही क्षणात सर्वस्वाचा त्याग केला आणि राजा त्यांनी महाराज गंगेच्या तटावर जाऊन बसला शुकाचार्यांच्या समोर शरणागती करून आणि त्यांना अनेक प्रश्न विचारू लागला. एकदा का मनुष्य अधिकारी झाला की अधिकारी झाल्यानंतर त्याला साधना करता येते, म्हणून दुसरा स्कंद साधना स्कंद आहे. याच्यामध्ये 10 अध्याय आहेत. त्याला श्रवण स्कंद सुद्धा असं म्हणतात. श्रवण केल्याशिवाय मोक्ष स्वरूपापर्यंत जाता यायचं नाही. इतर कितीही साधना असली तरी प्रत्यक्षात मोक्ष प्राप्त करून देणारं साधन आहे ज्ञान. आणि ज्ञान हे फक्त श्रवणाच्याच माध्यमातून प्राप्त होऊ शकतं. म्हणून मोक्ष असे आईता श्रवणाची माझी, म्हणून श्रवणानंच मोक्ष स्वरूपापर्यंत जावं लागतं. जसे ज्ञानाचे साधनं सांगितले ते म्हणजे यज्ञादी कर्म आणि उपासना, हे पण ज्ञानप्राप्तीचे साधन आहेत. आता त्याच्यात काय त्यांनी प्रत्यक्ष साधनं नाहीत, ते प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त करून देत नाहीत. ते त्यांनी अंतकरणाची शुद्धी आणि अंतकरणाची स्थिरतेद्वारा ज्ञानाचे साधन आहेत. मग ते जर निष्काम कर्म आणि निष्काम उपासना केली की अंतकरण शुद्ध निर्मळ होईल. मग त्यानं ते साधनं करून त्या साधनातच अडकायचं नाही. त्यानं त्याने नुसतंच त्या यज्ञयाग करून त्याला असं वाटलं की मी आता पूर्णत्वाला चालू, मी फार परमार्थ करतो, असं जर त्याला वाटत असेल तर त्यानं तिथपर्यंत थांबायचं नाही. त्यानं विवेक धारण करायचा, त्यानं वैराग्य धारण करायचं, त्यानं समाधी षटक जीवनामध्ये त्याने आणायचं. मग त्यानं मुमुक्षुत्व धारण करायचं की मला मोक्ष प्राप्त करायचं आहे, मोक्ष प्राप्तीची उत्कट इच्छा निर्माण करायची. मग त्यानं काय करायचं, मग पुढचं साधन सांगितलं श्रवण. 2 प्रकारचे श्रवण आहेत, तुम्ही ऐकतात ना सगळेजण. श्रवण स्कंद सांगायचं ना, 2 प्रकारचे श्रवण असतात. एक संबंधरूप श्रवण आणि एक विचाररूप श्रवण. एखादाच असा अधिकारी असतो महाराज की ज्याला सांगितलं बाबा ते ब्रह्म तू आहेस, तत्त्वमासी, आणि त्याला कळतं लगेच ताबडतोब अहम ब्रह्मास्मी. त्याला लगेच अशा पद्धतीनं बोध प्राप्त होतो, तो मग तुम्हीच ब्रह्म आहे. पण असा एखादाच असतो महाराज, सगळे नसतात. त्याच्याकरता ज्ञानोबरायानं ओवी लिहावी लागली, काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तूची होणी उठी कवणू एक जो. कवणू म्हणलं एखादाच जो वस्तू म्हणजे ब्रह्मस्वरूपाला ब्रह्मत्वाला प्राप्त होतो. सगळेजण त्यांनी अशा पद्धतीने प्राप्त होत नाहीत. मग काय होतं, त्याला सांगितलं जातं त्यांनी महाराज परमात्म्याचं ज्ञान, पण त्याच्या ठिकाणी असंभावना शिल्लक राहतात. प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना, विपरीत भावना. मग या प्रमाण प्रमेय विपरीत भावना जर घालवायच्या असतील तर मग त्याला दुसरं श्रवण करावं लागतं. त्याला म्हणायचं विचाररूप श्रवण. मग विचाररूप श्रवणाच्या माध्यमातून त्याची एक 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 गाठ सुटत जाते, एक एक संदेह निवृत्त होतो. मग संदेह गमला अशी अवस्था होती. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ, म्हणून त्यांनी संदेह निघून जातो आणि मग अंतकरणामध्ये शीतलता प्राप्त होते. असं दिव्य असणारं साधन त्या माध्यमातून अशा पद्धतीनं प्राप्त होतं आणि मग तो त्यांनी महाराज स्वरूपापर्यंत अशा पद्धतीनं जातो. म्हणून श्रवण अतिशय महत्वाचं आहे. म्हणून ज्ञानोबरायानं सुद्धा लोकांपुढे म्हणावं लागलं तरी अवधान ऐकली दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. भगवंताचं परोक्ष ज्ञान व्हायचं असलं तरी श्रवणच गरजेचं आहे. भगवंताचं अपरोक्ष ज्ञान व्हायचं असलं तरी श्रवणच गरजेचं आहे. ते आदृढ जरी असलं तरी श्रवणानंच होईल आणि ते दृढ झालं तरी सुद्धा श्रवणानंच होईल. म्हणून श्रवण अतिशय महत्वाचं साधन आहे. म्हणून हा दुसरा स्कंद म्हणजे श्रवण स्कंद आहे.
याच्यामध्ये श्री शुकदेवजी महाराजांनी राजाची प्रशंसा नाही केली, राजाच्या प्रश्नाची प्रशंसा केली, बोलायला सुरुवात केली महाराज। श्री शुकवाच हे वर्यानेशते प्रश्न कृतो लोकहितं नृपः आत्मविस्सम्मत पुंसाम श्रोतव्यादिशय परहा। राजा काय गोड प्रश्न विचारलास रे, हा प्रश्न तुझ्या हिताचा नाही, हा प्रश्न तर त्यांनी सगळ्या जगाच्या हिताचा आहे। तुला लवकरात लवकर मरायचंय आणि म्हणून तू त्यांनी साधना विचारतोस। अरे तुझ्यापेक्षा जास्त घाईवर आहेत हे लोक, म्हणून त्यांनी महाराज कोण कधी त्यांनी जाईल सांगता येत नाही, म्हणून सावध व्हायची गरज तर त्या सगळ्या लोकांना आहे। तुझ्याकडे शाश्वती आहे 7 दिवस जिवंत राहण्याची, आणि म्हणून त्यांनी लोक हिताचा प्रश्न विचार कृतो लोकहितं नृपः। हे राजा लोकांच्या हिताचा प्रश्न विचारलेला आहेस, म्हणून ऐक तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो। जर खरंच त्यांनी आपल्याला मरण कळालं असेल आणि मरण मंगलमय करावं असं वाटत असेल, ही भागवत कथा मरण सुधारते, भागवत कथा मरण मंगलमय करते। ह्या भागवत कथेच्या माध्यमातून त्यांनी महाराज मरणावर विजय प्राप्त करून घेता येतो। मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चय, मरण माझे मरून गेले मज केले अमर, आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य। अशी त्यांनी महाराज स्थिती आपल्याला प्रत्यक्ष या माध्यमातून पाहायला भेटू शकते। म्हणून मरण सुधारण्याकरिता जर काय केलं पाहिजे तर भगवत कथा ऐकली पाहिजे। म्हणून तुझा जर मरण जवळ आलेलं आहे, ऐक श्रोतव्यादिनु राजेंद्र नृणाम संती सहस्रशः। तुला त्यांनी महाराज उपाय सांगतो। काय उपाय सांगितला? सांगितलं देहापत्य कलत्रादिषु आत्मसैन्यस्य सत्स्वपी तेषां प्रमत्तो निधनम पश्यन्नपि न पश्यति। देह म्हणजे शरीर, आपत्य म्हणजे मुलं, देह आपत्य कलत्र म्हणजे नातेसंबंधी, हे सगळेचे सगळे जे आहेत, ज्या सगळ्यांमध्ये तू त्यांनी महाराज वास्तव्य करतोस राहतोस, त्या सगळ्यांमध्ये राहत असताना हसून नसल्यासारखा राहा। तैसे असावे संसारी जवरी प्राक्तनाची दोरी, वस्तीकर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी जवरी प्राक्तनाची दोरी। जसा त्यांनी वाटसरू रस्त्यानं चालतो, आम्ही नर्मदा परिक्रमा करण्याकरिता गेलो, दिवसभर चालायचं, संध्याकाळी कुठेतरी मुक्काम पडायचा। तो संध्याकाळचा मुक्काम पडला की ज्या ठिकाणी मुक्काम पडत होता तिथलीच त्यांनी स्थानिक लोक समोर यायचे, ते आमची थांबण्याची व्यवस्था करायचे। मग जर थोडा वेळ असेल तर माणूस बसल्या बसल्या चौकशा करतोच, महाराज तुम्ही कोण आहात, कोणत्या जातीचे आहात, कधीपासून राहता, तुमचं हेच गाव आहे का, आणि मग तुमचं लग्न झालं का, तुम्हाला पोरं झाले का, माणूस चौकशा करतोच महाराज। या सगळ्या त्यांनी चौकशा होतात, आपापच बसलं की दुसरा धंदाच नसतो। मग रात्र त्यांनी निघून जाते आणि सकाळी पहाटेच जागा व्हावं लागायचं। आम्हाला तर 3 वाजता उठावं लागायचं, 3च्या काट्यावर उठलाच पाहिजे। 3ला जर उठलो तर मग अशा पद्धतीनं 5:30च्या दरम्यान चालायला सुरुवात होत होती। म्हणून मग 5:30ला जर त्यांनी पहाटे चालायला सुरुवात करायची, 5:30 पावणे 6 कधी कधी व्हायचे, आणि चालायला सुरुवात केल्यानंतर मग चालायच्या नादामध्ये दुसरं गाव यायचं, तिसरं गाव यायचं, दुपारचा ठेपा यायचा, परत संध्याकाळचा ठेपा यायचा। आणि सांगा बरं कधी त्याचे लेकरं बाळ विचारपूस केली होती, कोण ध्यानात राहील? आता कितीतरी लोक भेटले पण विसरले पण, महाराज काय कोणाचं ध्यानात राहत नाही। तसंच आहे, संसारात त्यांनी राहायचं आणि संसारात राहून सगळं विसरून जायचं। असं जर करता आलं तर मरण मंगलमय करता येऊ शकतं। आणि म्हणून अशा पद्धतीने सांगितलं देहापत्य कलत्रादिषु आत्मसैन्यस्य सोपी तेषां प्रमत्तो निधनम पश्यन्नपि न पश्यति। पाहून नाही पाहिल्यासारखं करायचं। मग काय करायचं म्हणले त्यांनी, तस्मात भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरिही श्रोतव्य कीर्तितव्यस्य स्मर्तव्यस्य ता भयम। 3 गोष्टी सांगितल्या। तुला अभयत्व जर प्राप्त करून घ्यायचं असेल ना राजा, तर 3 गोष्टी कर। असं त्यांनी त्या प्रपंचात राहून पाहून नाही पाहिल्यासारखं त्यांनी कर। ते काय करायचं करतील, आपण आपल्या चिंतनामध्ये त्यांनी राहायचं। त्याच्या सुखही मानायचं नाही, दुःखही मानायचं नाही, अशा अवस्थेत त्यांनी राहायचं। आणि मग 3 गोष्टी करायच्या। एक, त्यांनी भगवंताच्या गुणांचं श्रवण करायचं, भगवंताच्या गुणांचं गायन करायचं आणि भगवंताचं स्मरण करायचं। 3 मुद्दे सांगितले, लक्षपूर्वक ऐका, कान उंच करून ऐका, आपल्याकरिता हिताचे मुद्दे आहेत महाराज। आपण काय केलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये, आपण भगवंताचे गुणांवाद श्रवण केले पाहिजेत, ऐकले पाहिजेत, हा महत्वाचा मुद्दा आहे। भगवंताचे गुणांवाद ऐका। इथं ऐकले ना तुम्ही आता कथेमध्ये, उद्या कथेविषयी चर्चा करण्यापेक्षा मंडपाचा असा होता, लाइटिंगच तशी होती, साऊंड सिस्टीमच अशी होती, बुवाच असं सांगत होता, आणि एवढेच लोक आले, जरा जास्तच होते जरा कमीच होते, ही चर्चा करण्यापेक्षा कथेमध्ये बुवाने काय सांगितलंय
याची चर्चा ही पण चर्चाच आहे आणि ती पण चर्चाच आहे महाराज. नुसती मांडवाची लाईटीची चर्चा करीत बसली तर ती काहीच कामाची चर्चा नाही. सरळ सरळ मुद्दा आहे. त्याच्यात जर त्यांनी कथा त्याच्यात जर त्यांनी अशा पद्धतीनं भगवंताचे गुणानुवाद अशा पद्धतीने ऐकले, बाकीच्याकडे गोष्टींकडेच जास्त लक्ष देतात महाराज लोक. म्हणजे करायचं ते लांबच राहतं. करणीच्या नावे भलतेची करे. कोण आला होता, कोण गेला होता, स्टेजवर कोण चढला, स्टेजवरून खाली कोण गेला, याची चर्चा जास्त होती.